चुंकलेली आहे. छगन भुजबळांनी थेट आरोप केले गिरीश महाजनावर की कशा प्रकारे जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्या प्रकरणावर हे जबाबदार आहे, जर सरकार जबाबदार आहे. 4 बळी गेले. आज सामनाचा अग्रलेख आपण वाचा. नाशिकमध्ये 4 बळी गेले खड्ड्यात आणि 550 लोक त्या खड्ड्यांमुळे जायबंदी झालेले. कोण जबाबदार आहे? नाशिकमध्ये सत्ता महानगरपालिकेत कोणाची आहे? भाजप आणि मिंध्याची आहे. संपूर्ण महाराष्ट्रात खड्ड्यांचं साम्राज्य आहे. असंख्य लोक खड्ड्यांमुळे मरण पावली. काल नांदेडमध्ये 2 घटना घडल्या. छगन भुजबळ जे म्हणतायत की याला जबाबदार कोण, याला जबाबदार भुजबळ पण आहेत ना. सत्तेमध्ये कोण आहेत? तुम्ही सत्तेमध्ये आहात. गिरीश महाजन हे चंपतराय आहेतच बरं का. त्यांची भूमिका चंपतरायची आहे, लुटायचं. आता कुंभमेळ्याच्या दानपेट्या हे लुटणारच आहे, सगळ्यांना माहिती आहे. कुंभमेळ्यातला जो धार्मिक उत्सव आहे हिंदुत्वाचा, ते काय यांना प्रमुख केला आहे देवेंद्र फडणवीसनी? 25% गोळा करायला. सगळे ठेकेदार गुजरातचे, हे फक्त 25% घेणार. हे महाराष्ट्राचे चंपतराय आहेत गिरीश महाजन. हे छगन भुजबळ यांची जबाबदारी नाही का? तुम्ही नाशिकचं नेतृत्व करताय. तुम्ही नाशिक जिल्ह्यातून निवडून आलेले आहात, मंत्री आहात नाशिक जिल्ह्यातून निवडून आलेले. मग त्या खड्ड्यांची जबाबदारी गिरीश महाजनला कोणी नाशिकचा नेता मानत नाही, भुजबळांना मानतात. भुजबळांनी काय केलं कॅबिनेटमध्ये? किती आकांतांडव केलाय? टेबलावरती किती वेळा मुठा आपटली आहे नाशिकच्या रस्त्यावर? सांगा. करा ना आंदोलन, आम्ही येतो तुमच्या बरोबर. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणतात की पुढची निवडणूक उद्धव ठाकरे अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. काय म्हटलं त्याचं नाव? जयकुमार गोरे. येळ झावा येतो, कापायचा नाही. 1 नंबरचा हा येड झवा. बरं, त्यांची लायकी काय आहे? कोण हा जयकुमार रावल का काय म्हणता येतो? हा कोण? गोरे ना. कोण तो? काय? अभिजित दिपकेने तुमच्या प्रधानमंत्र्याला गुडघे टेकायला लावलं, हे विसरलात का? अभिजित दिपकेमुळे आजही अमित शहा आणि पंतप्रधान हे दडून बसलेत बिळामध्ये, हे विसरलात का? अभिजित दिपकेला सगळ्यात आधी पाठिंबा आम्ही दिला, या तरुणांच्या भावना समजून. आणि हा तरुण या भारतीय जनता पक्षाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. सातारचा तुम्ही सातारचं काहीतरी प्रतिनिधित्व करताय. फार मोठी परंपरा आहे सातारला राजकारण्यांची. थोडे तरी भान ठेवा तुम्ही. तुम्ही अभिजित दिपकेविषयी बोलताय म्हणजे तुम्ही या देशातल्या तरुणांचा अपमान करताय. पण राऊत साहेब, त्या यशस्वी आंदोलनानंतर अभिजित दिपकेशी जवळीक साधण्यासाठी दोन्ही शिवसेने म्हटलं जातंय. अजिबात तसं नाहीये. दोन्ही शिवसेनेचे नेते पोहोचतायत. तुमचे नेते उद्धव ठाकरेंशी फोनवर बोलणं, समाज कल्याण मंत्री. मला बघा, याच्याविषयी माझ्याकडे काही माहिती नाही. आम्ही त्या तरुणांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालो आणि पाठिंबा दिला, इतकंच मी सांगू शकतो. जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या भूमिका घेऊन तरुण वर्ग रस्त्यावरती उतरेल तेव्हा शिवसेना त्या तरुणांच्या बाजूने उभं राहील. बोलिए बोलिए. सर, जम्मू कश्मीर के कुलगांव में जो है 2 मजदूरों पर अटैक हुआ है, की मौत हो गई है, घायल हो गए, क्या करेंगे? ये सवाल आपने जो पुणे में देश के गृह मंत्री आए हैं, रात के अंधेरे में लैंड हो गए हैं और भारतीय जनता पार्टी के लोगों ने उनके स्वागत के बड़े बड़े बैनर्स लगाए हैं कि देश के चाणक्य का पुणे में आगमन हो गया है. ऐसे बैनर्स होर्डिंग बड़े बड़े लगाए हैं. ये सवाल जो है गृह मंत्री से पूछना चाहिए जाकर कि 2 लोगों की हत्या फिर एक बार हुई है. पुलवामा में हो गई, पहलगांव में हो गई, अब और इस जगह पर हो गई है. गृह मंत्री इस पद पर रहने लायक व्यक्ति अब नहीं है. वो गृह मंत्रालय नहीं चला रहे, वो एक गैंग चला रहे हैं वहाँ बैठकर. वो गैंग व्यापारियों की है, वो गैंग गुंडों की है,
वर्दीधारी गुंडों की है और अपोजिशन को ख़त्म करने के लिए वो काम कर रहे हैं। लेकिन निरपराध लोग जम्मू कश्मीर में अगर इस तरह से मारे जा रहे हैं, आतंकवादी घुस रहे हैं, तो उसकी पूरी जिम्मेदारी देश के गृह मंत्री की है। तो अब हमारा जो पार्लियामेंट में और बाहर जो आंदोलन चल रहा है वो गृह मंत्री के इस्तीफे के लिए है। ये एक नाकाम गृह मंत्री है।